वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. आज आपण इयत्ता 6वी सायन्स विषयातील चौथा धडा डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बघणार आहोत. या धड्याची समरी तुम्हाला मी आज देत आहे. लाईन टू लाईन शिकवण्यापेक्षा सगळे महत्त्वाचे पॉईंट्स या व्हिडिओमध्ये कव्हर होतील. चला तर सुरू करूया. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्याच्या वेगवेगळ्या क्रायटेरियावर त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. एक म्हणजे ट्रीज कसे असतात तर टॉल आणि स्ट्रॉंग प्लांट्स असतात. हॅव हार्ड थिक ट्रंक अँड मेनी ब्रँचेस. त्याला कठीण मजबूत असं खोड असतं, बुंधा असतो आणि त्याला भरपूर ब्रँचेस असतात. एक्झाम्पल कुठलं तर मँगो, नीम, बनियान ट्री. नेक्स्ट आहे शब. स्मॉल टू मीडियम साईज प्लांट्स हॅव थिन अँड वुडी स्टेम्स. आता हे कसे असतात तर शब्स म्हणजे झुडपं म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. तर स्मॉल आणि मीडियम साईजचे असतात. त्याला स्टेम म्हणजे त्याचं खोड असतं, ते त्याचा बुंधासुद्धा मजबूतच असतो. ब्रांचेस ग्रो क्लोज टू द ग्राउंड. जमिनीच्या थोड्या अंतरापर्यंत बुंधा असतो, तिथून पुढे त्याला फांद्या फुटलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल हिना, रोज, हिबिस्कस म्हणजे जास्वंद. हर्ब्स. Small plants with soft green stems usually live for a short time. For example, coriander, mint, spinach. आता जी छोटी रोपं असतात त्याचं सॉफ्ट ग्रीन स्टेम असतं, म्हणजे जसं की भाज्यामध्ये आपण बघतो की थोडंसं हिरवटपणा असतो त्याला आणि सॉफ्ट असतं. भाज्या आपण मोडून त्याची देठंसुद्धा घेतो बघा, तो देठ म्हणजेच त्याचं खोड असतं. युजली लिव्ह इन फॉर अ शॉर्ट टाइम्स. काही भाज्या 2 ते 3 महिन्यातच उगवतात आणि त्याच्यानंतर त्याचं आयुष्य संपलेलं असतं. क्लाइंबर्स. प्लांट्स विथ वीक स्टेम. त्याचं खोड असतं ते कमकुवत असतं. नीड टू सपोर्ट टू ग्रो अपवर्ड. आता क्लाइंबर म्हणजे काय तर ज्या वेळी आता आधाराच्या आधारे वर चढतात त्याला म्हणायचं क्लाइंबर. दे क्लाइंब युजिंग टेंड्रिल्स बाय ट्विनिंग अराउंड सपोर्ट्स. आणि त्याला असं गोल असं चढत वर जातात, जसं की मनी प्लॅन्ट, पी. त्याच्यानंतर द्राक्षाचे वगैरे तुम्ही वेल आहे ते असे मंडप घालून वर चढवलेले पाहिले असाल. क्रीपर्स म्हणजे काय प्लांट विथ व्हेरी वीक स्टीम स्प्रेड अराउंड अ ग्राउंड इन्स्टेड ऑफ क्लाइम्बिंग. आता हा पण एक वेलीचाच प्रकार आहे, तो जमिनीवर पसरतो. जसं की भोपळ्याचा वेल तुम्ही बघितला असाल, पंपकिन आहे, वॉटरमेलन आहे, मस्कमेलन आहे. हे आधारानं वर न चढता जमिनीवरच पसरलेले असतात. डायव्हर्सिटी इन फ्लॉवर्स. सम प्लांट नेव्हर बिअर फ्लॉवर्स while other have only in certain or throughout the year. आता फुलांचे पण वेगवेगळे प्रकार येतात. फुलांचे प्रकार कशावरून पडले आहेत डायव्हर्सिटी म्हणजे त्याच्यातील जैवविविधता आपण कशी बघू शकतो तर फुलं येतात का नाहीत, आली तर किती वेळा येतात वर्षातून, वर्षभर येतात का काही ठराविक सीझनलाच येतात किंवा फुलं अजिबातच येत नाहीत, ह्याच्यावरनं एक प्रकार होतो. दुसरं फ्लॉवर्स डिफर इन शेप, शाईप, कलर, फ्रॅग्रन्स. त्याच्यानंतर नंबर ऑफ पेटल्स अँड अरेंजमेंट ऑफ देम, स्टेम. आता ह्याच्यामध्ये काय काय बघितलं जातं तर फुलांचा मध्ये त्याचा शेप, साईज, कलर आहे, वास येतो का नाही, फ्रॅग्रन्स म्हणजे वास येतो का नाही, किती पाकळ्या आहेत, भरपूर पाकळ्याचं आहे. झेंडू म्हटलं तर भरपूर पाकळ्या येतात. त्याच्यानंतर तुम्ही जास्वंद वगैरे बघितला तर त्याला आपण त्याच्या पाकळ्या सहज मोजू शकतो. त्याच्यानंतर अरेंजमेंट ऑन द स्टेम. फ्लॉवर्स हॅव प्लेझंट फ्रॅग्रन्स अँड सम अदर हॅव अनप्लेझंट स्मेल. काहींना खूप सुंदर वास असतो आणि काहींना अजिबातच चांगला वास नसतो. डायव्हर्सिटी इन फ्रूट्स. फ्रूट डेव्हलप फ्रॉम द फ्लॉवर्स. फ्रूट कंटेन सीड्स ऑफ द प्लांट. आता काय होतं, फुलाचं रूपांतर नंतर पूर्ण वाढ झाली तर फळामध्ये रूपांतर होतं आणि याच्यामध्ये काय होतं की काहींना एकच बी असते. सम फ्रूट्स हॅव 1 सीड, म्हणजे जसं की मँगो, जामून, बोर ह्यांना एकच बी असतं. सम फ्रूट हॅव मेनी सीड्स. फॉर एक्झाम्पल ऑरेंज, लेमन, जॅकफ्रूट. आता काहींना मात्र भरपूर बिया असतात. ह्याच्यामध्ये आणखीन तुम्ही नावं ॲड करू शकता, जसं की सीताफळाला पण भरपूर बिया असतात, पपईला भरपूर बिया असतात. फ्रूट्स डिफर इन शेप, कलर, टेस्ट, नंबर ऑफ सीड्स अँड थिकनेस ऑफ द पील.
आणि त्याची जाड साल कशी आहे, त्याचा कलर कसा आहे, टेस्ट कशी आहे, याच्यावरून पण त्याचे तुम्ही प्रकार सांगू शकता. आता मुळांचे आपण प्रकार बघणार आहोत. मुळांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार येतात. आता कुठले कुठले आहेत, तर हा आहे टॅपरूट. टॅपरूटला मराठीमध्ये सोटमूळ म्हटलं जातं आणि हा फायबरस रूट, ह्याला तंतुमुळं म्हटलं जातं. आता ह्याच्याखाली इथं मी अंडरलाईन केलेली आहे, तर ह्या दोन्ही डेफिनेशन तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. आता टॅपरूट कशाला म्हणतात बघा. रूट सिस्टीम वेअर अ मेन प्रायमरी रूट ग्रोज फ्रॉम द बेस ऑफ द स्टेम अँड सेकंडरी अँड स्मॉलर ब्रँचेस ग्रो ऑफ द नेम्ड ॲज टॅपरूट. आता ह्याच्यामध्ये एक मुख्य मूळ असतं आणि त्याला बाकीच्या धागे किंवा तंतूसारखी बाकीची इतर मुळं किंवा शाखा फुटलेल्या असतात. त्याला काय म्हटलं जातं, सोटमूळ किंवा इंग्लिशमध्ये टॅपरूट म्हटलं जातं. आता दुसरं कुठलं आहे तर फायबरस रूट. फायबरस रूट्स दॅट ग्रो लाईक अ बंच ऑफ थ्रेड्स फ्रॉम द बेस ऑफ द स्टेम आर नोन ॲज फायबरस रूट. आता ह्याच्यामध्ये काय होतं, एकदमच असा मोठा बंच आहे, धाग्यांचा एखादा मोठा बंच असेल, त्या पद्धतीनं तुम्हाला इथं भरपूर मुळं एक खोडापासून बाहेर फुटलेली दिसतात. ह्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला एक प्रमुख मूळ आणि त्याला दुसऱ्या शाखा दिसणार नाहीत. हे दोन्ही फरक तुम्हाला इथं स्पष्ट दिसतात. याच्यामध्ये मुख्य मूळ आहे, त्याला शाखा फुटलेल्या आहेत आणि इथं मात्र खोडापासूनच सगळा मुळांचा बंच तयार झालेला दिसून येतो. नेक्स्ट बघा, इथं डायकोटोलिडॉन आणि मोनोकोटोलिडॉन. डाय म्हणजे दोन, डायचा अर्थ दोन. ज्या बियांचे दोन भाग होतात त्याला डायकोटोलिडॉन म्हटलं जातं. ज्या बीचा दोन भाग होतात त्याला डायकोटोलिडॉन म्हटलं जातं. आणि मोनोकोटोलिडॉन म्हणजे एक दल वनस्पती. आता ह्याची उदाहरणं तुम्ही रोजच्या वापरात होतात. ज्या बी आहेत त्याच्या दोन डाळी होतात किंवा दोन भाग होतात त्याला काय म्हटलं जातं, डायकोटोलिडॉन. आणि तांदूळ आहे, गहू आहे, याचे दोन भाग होत नाहीत तर त्याला म्हटलं जातं मोनोकोटोलिडॉन. आता मोनोकोटोलिडॉन म्हणजे त्याला दुसरं नाव आहे मोनोकॉट प्लांट्स. फॉर एक्झाम्पल व्हीट, राईस, ज्वार, बाजरा, कॉर्न, बनाना, शुगरकेन. हाव आणि ह्यांनाच कसं असतं की फायबर रूट्स हे दोन्ही व्हाईस वर्सा आहेत बरं का. मोनोकोटोलिडॉन म्हणजे काय, तर मोनोकोटोलिडॉन म्हणजे एक दल वनस्पती आणि त्याचे रूट कसे असतात, फायबरस असतात आणि पानं कशी असतात, पॅरलल व्हेनिएशन असतात. डायकोटोलिडॉन म्हणजे डायकॉट प्लांट्स म्हटलं जातं. बनियान, होली बेसिल, तुलसी, मस्टर्ड सीड्स हॅव टॅपरूट्स. लिव्स हॅव रेक्टिक्युलेट व्हेनिएशन. आणखीन कुठलं असू शकतं तर तुम्ही आजूबाजूला निरीक्षण करून सांगू शकता. फंक्शन्स ऑफ द रूट. फिक्स द प्लांट फर्मली इन द सॉईल. झाडाची मुळांचं कार्य कुठलं, तर त्याची मुळं असतात झाडाची ती मातीमध्ये घट्ट माती पकडून ठेवतात जेणेकरून झाडाला आधार मिळतो. ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉईल. मातीमधून वॉटर आणि मिनरल्स ॲब्सॉर्ब करून घेतात. सम प्लांट्स रूट स्टोअर फूड. आता काही मुळं आहेत ती मात्र काय करतात, अन्नसंचयाचं काम करतात. रूट्स हेल्प्स टू ॲब्सॉर्ब वॉटर. आणि त्याच्यावरची जे बारीक बारीक तंतूसारखा भाग असतो ते मुळंच असतात आणि ते पाणी शोषून घेतात. आता ह्याच्यामध्ये कुठलं उदाहरण तुम्ही सांगू शकाल, तर ह्याच्यामध्ये जी मुळं अन्न संचय करतात त्याच्यामध्ये तुम्हाला रताळ्याचं उदाहरण सांगता येईल. रूट स्टोअर एक्झाम्पल्स म्हणजे कॅरेट आहे, रॅडिश आहे, बीटरूट आहे, हे सगळे काय आहेत तर अन्न संचय करणारी ही मुळं आहेत. तुम्ही जर गाजर खाताना किंवा मुळा आणला असेल बाजारातून तर तुम्ही बघा त्याच्यावर बारीक तंतूसारखे भाग असतात. ही मुळं आहेत जी अन्नसंचय करतात. हॅबिटॅट. हॅबिटॅट म्हणजे काय, हॅबिटॅट इज अ नॅचरल प्लेस वेअर द प्लांट ग्रो बेस्ट. प्लांट्स ग्रो डिपेंड्स अपॉन द सुटेबल इन्व्हायरमेंट कंडिशन्स. आता आपल्या आजूबाजूला बघितलं तर आपल्या आजूबाजूला जी झाडं किंवा ज्या वनस्पती दिसतात त्या तुम्हाला डेझर्ट म्हणजे वाळवंटात वगैरे दिसतील का, तर नाही. किंवा वाळवंटातल्या जे काही वनस्पती आहेत त्या आपल्या इकडे उगवतील का, तर नाही. काही न कारण त्या का, तर ह्याच्यासाठी पोषक वातावरण हे फार महत्त्वाचं असतं. हॅबिटॅट हा म्हणजे काय, तर जिथं नैसर्गिकरित्या वनस्पतींची वाढ चांगली होते. टाईप्स ऑफ हॅबिटॅट. टाईप्स ऑफ हॅबिटॅटमध्ये कोणते येते, तर ॲक्वॅटिक हॅबिटॅट, डेझर्ट हॅबिटॅट आणि स्नोई हॅबिटॅट. ॲक्वॅटिक म्हणजे जसं की लोटस किंवा ॲक्वॅटिक ग्रास असतं, हे पाण्यामध्ये उगवतं. डेझर्टमध्ये कॅक्टस, अकासिया हे सगळ्या वनस्पती आहेत ह्या ड्राय रिजनला चांगल्या वाढतात. त्या म्हणजे तिथं उगवण्यासाठी त्यांच्या वनस्पतींची रचना तशी असते.
स्नोई हॅबिटॅटमध्ये हिमालयामध्ये कोल्ड रिजनमध्ये काही वनस्पती असतात त्या तिथं का टिकून राहतात, तर तुम्हाला देवदारसारखी वृक्ष आठवत असेल तर त्याचा आकार कसा असतो, तर शंकूसारखा असतो, जेणेकरून बर्फ त्याच्यावर जर पडला तर तो खाली घसरून येतो. म्हणजे ह्या प्रकारे प्रत्येक ठिकाणी जे काही वनस्पती वाढतात ते तिथल्या हॅबिटॅटला सूट होणाऱ्या असतात. फॅक्टर अफेक्टिंग हॅबिटॅट. कुठले फॅक्टर हॅबिटॅटला अफेक्ट करतात, तर सॉईल टाईप. सॉईल टाईप म्हणजे काय, तर मातीचा प्रकार कुठला आहे, टेम्परेचर किती आहे, कमी आहे जास्त आहे का खूप कमी आहे, जसं की बर्फाच्छादित प्रदेशात आणि खूप टेम्परेचर जास्त असतं वाळवंटी प्रदेशात. अवेलेबिलिटी ऑफ सनलाईट, सूर्यप्रकाश किती तिथं येतो. वॉटर, पाणी किती आहे. अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नियर बाय, आणि तिथं असणारे इतर ऑर्गॅनिझम्स. आता इम्पॉर्टंट पॉईंट्स ह्याच्यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवा, तर मोनोकॉट प्लांट्स असेल तर पॅरलल व्हॅनिएशन असतं आणि त्याला फायबरस रूट असतात. डायकोटोलोडॉन जर प्लांट्स असतील तर रेक्टिक्युलेट व्हॅनिएशन असतं आणि टॅप रूट असतं. आणि त्याच्यानंतर रूट ॲब्सॉर्ब वॉटर मिनरल्स अँड सम स्टोअर्स फूड, हे त्याचं फंक्शन आहे. फंक्शन म्हणजे कार्य आहे. एव्हरी प्लांट ग्रोस बेस्ट इन देअर ओन सुटेबल हॅबिटॅट, त्यांच्या वातावरणातच त्यांची वाढ जास्त चांगल्या रीतीने होते. जसं की सफरचंदाची झाडं आपल्याकडे पाहायला मिळत नाहीत. आंबा हा कोकणातच जास्त चांगला पिकतो. ॲनिमल हॅबिटॅट. अ हॅबिटॅट इज अ नॅचरल प्लेस वेअर ॲनिमल लिव्स. ॲनिमल्स आर अडॅप्टेड टू देअर हॅबिटॅट्स. म्हणजे ज्या वातावरणामध्ये ते प्राणी जास्तरित्या चांगल्या रीतीने जगू शकतात त्यात ते, आणि शिवाय तिथल्या ज्या आजूबाजूच्या परिस्थितीशी ते मिळते जुळते घेऊन टाकतात. ह्याच्यामध्ये टेरेस्ट्रियल ॲनिमल्स म्हणजे काय, तर ॲनिमल्स दॅट लिव्ह ऑन लँड आर कॉल्ड टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. जमिनीवर राहणारे, ज्यांना भूचर मराठीत म्हणतात, ते ॲनिमल्स. टायगर, गोट, फॉक्स, उल्फ अशी बरीचशी उदाहरणं तुम्ही देऊ शकता. ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे पाण्यात राहणारे. ॲनिमल्स दॅट लिव्ह इंटायरली इन द वॉटर आर कॉल्ड ॲक्वॅटिक ॲनिमल्स. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणलं जातं. दे ब्रीथ विथ गिल्स, फॉर एक्झाम्पल फिश. ॲम्फिबियन्स म्हणजे काय, ॲनिमल्स दॅट लिव्ह बोथ लँड अँड द वॉटर आर कॉल्ड ॲम्फिबियन्स. दे ब्रीथ एअर. ॲम्फिबियन्स म्हणजे काय, तर ॲम्फिबियन ॲनिमल्स लिव्ह बोथ इन लँड अँड इन द वॉटर. जमिनीवर पण राहतात आणि पाण्यात पण राहतात. त्यांना काय म्हटलं जातं, ॲम्फिबियन म्हटलं जातं. एरियल ॲनिमल्स दॅट स्पेंड मोस्ट देअर टाईम फ्लाईंग इन द स्काय ऑर लिव्हिंग ऑन द ट्रीज आर कॉल्ड एरियल ॲनिमल्स. जे झाडावर राहतात त्याला एरियल ॲनिमल्स म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल ईगल, पिजन, त्याच्यानंतर स्पॅरो आहे, हे सगळे एरियल ॲनिमल्स आहेत. महर्षी चरक क्लासिफिकेशन. महर्षी चरक यांनी काही गोष्टींवर क्लासिफिकेशन केलेलं आहे. ते कोणतं आहे बघूया. ऑन द लँड, अंडरग्राउंड, त्याच्यानंतर इन द फॉरेस्ट, इन द मडी एरियाज, ऑन द ट्री, इन द वॉटर, ऑन द वॉटर सरफेस अँड केव्ज. आता कुठले कुठले प्रकारे त्यांनी क्लासिफिकेशन केले, तर प्राणी जमिनीवर राहणारे, जमिनीच्या खाली राहणारे, जंगलात राहणारे, मडी एरियाज म्हणजे चिखलात राहणारे, ऑन द ट्रीज झाडावर राहणारे, वॉटर पाण्यात राहणारे, वॉटर सरफेस पाण्याच्या वरच्या भागावर राहणारे, आणि इन द केव्स म्हणजे गुहेमध्ये राहणारे. कॅमल ॲडॅप्टेशन. आता डेझर्टमध्ये राहणारे कॅमल आणि लेह लडाखच्या इकडे असणारे कॅमल ह्यांच्यामध्ये काय फरक आहे, तर लॉंग लेग्स कीप्स देअर बॉडी अवे फ्रॉम द हॉट सँड सुटेबल फॉर द हॉट डेझर्ट. आता हे जे डेझर्टमध्ये राहणारे, डेझर्ट म्हणजे वाळवंटात राहणारे जे कॅमल आहेत त्यांचे लॉंग लेग्स असतात. त्यांचं बॉडी ही खाली वाळू तापलेली असते, त्याच्यापासून शरीर उंच राहावं म्हणून पाय उंच असतात त्यांचे, आणि त्यांचं संपूर्ण शरीर हे वाळवंटी प्रदेशात टिकून, त्यांचं शरीर किंवा त्यांची बॉडी टिकून राहावी यासाठी ते त्यानुसार सुटेबल असतं. लेह लडाखमध्ये शॉर्ट लेग्स अँड ब्रॉड फीट हेल्प टू वॉक इन द स्नो. वाळवंटातमधून चालण्यासाठी त्यांचे पाय हे त्या पद्धतीनं ब्रॉड असतात. थिक हेअर कीप्स द बॉडी वॉर्म, आणि अंगावर भरपूर केस असतात जेणेकरून त्यांचं शरीर हे काय राहील, उबदार राहील.
आता यातले इम्पॉर्टंट पॉईंट्स कुठले आहेत? तर टेरेस्ट्रियल म्हणजे लँड ॲनिमल्स, ॲक्वॅटिक म्हणजे वॉटर ॲनिमल्स, ॲम्फेबियस म्हणजे लिव्ह इन द लँड अँड वॉटर बोथ, एरियल म्हणजे फ्लाय इन द स्काय ऑर लिव्ह ऑन द ट्रीज. ॲनिमल्स हॅव स्पेशल ॲडॅप्टेशन टू सर्वाय इन देअर हॅबिटॅट्स. आणि त्यांना प्रत्येकाला काय केलं असतं, त्यांच्या शरीराची रचना ही त्या त्या वातावरणात टिकून राहण्यासाठी अनुकूल बनवलेली असते. अशा रीतीने चौथा धडा आपल्या मित्रांमुळं भरपूर माहिती दिल्यामुळं मोठा झालेला आहे. पण मी इथं तुम्हाला सगळे शॉर्टमध्ये पॉईंट्स दिलेले आहेत. तुम्ही धडा वाचा एकदा आणि धड्यानुसार हे सगळे पॉईंट्स स्टडी करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल.